नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकर भरतीसाठी 25,000 उमेदवार, महापालिकेच्या 620 जागा, 8 दिवसात विक्रमी नोंदणी. नवी मुंबई महापालिकेत पालिका आस्थापनेवर गट क व ड मधील विविध संवर्गातील 620 रिक्त पदे सरळ सेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्यात येणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 28 मार्चपासून सुरू झाली असून 8 दिवसातच 25,000हून अधिक जणांनी ऑनलाईन नोंदणी केली. या भरती प्रक्रियेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. 11 मेपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे. नवी मुंबई महापालिकेत 2008 सालानंतर प्रथमच सर्वात मोठी भरती केली जाणार असून अत्यंत पारदर्शक पद्धतीने ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने लोकसत्ताला दिली आहे. भरतीमध्ये विविध 30 प्रकारच्या 620 कायम जागांसाठी ही भरती होणार आहे. नवी मुंबई महापालिकेतील 3935 पदांच्या 221 संवर्गाच्या आकृतिबंधाला शासनाने 21 ऑगस्ट 2017 रोजी मंजुरी दिली होती. शासनाकडे सेवा प्रवेश नियमावलीला मंजुरी मिळाल्यानंतर 2008 पासून अनेक जण सेवानिवृत्त झाले तर अनेकांना पदोन्नती मिळाल्यानंतर त्यांच्या जागी नव्याने भरती प्रक्रिया राबवण्यात आली नव्हती. त्यामुळे 2008 नंतर पहिल्यांदाच एवढी मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया राबवली जात असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. नवी मुंबई महापालिकेत होणाऱ्या भरतीबाबतची सर्व माहिती नवी मुंबई महापालिकेच्या या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. नवी मुंबई महापालिकेत होणाऱ्या या भरतीमध्ये विविध 30 प्रकारची पदे भरली जाणार असून एकूण 620 पदांसाठी भरती होत आहे. त्यामुळे लिपिक, टंकलेखन, लेखालिपिक तसेच स्टाफ नर्स व मिडवायफर्स नर्स, कनिष्ठ अभियंता, आया, वार्डबॉय या पदांसाठी सर्वाधिक जागा आहेत. या भरती प्रक्रियेत बायोमेडिकल इंजिनियर, कनिष्ठ अभियंता, उद्यान अधीक्षक, उद्यान सहाय्यक, सहाय्यक माहिती जनसंपर्क अधिकारी, वैद्यकीय समाजसेवक, डेंटल हायजिनिस्ट, डायलिसिस तज्ज्ञ, सांख्यिकी सहाय्यक, ECG तंत्रज्ञ, सेंट्रल सर्जिकल सुपरवायझर, आहार तज्ज्ञ, नेत्र चिकित्सक सहाय्यक, औषध निर्माता अधिकारी, आरोग्य सहाय्यक, महिला ऑक्झिलरी नर्स, मिडवायफर, सहाय्यक ग्रंथपाल अशा विविध 30 प्रकारच्या पदांसाठी भरती प्रक्रिया होणार आहे. पालिकेने भरती प्रक्रियेचे वेळापत्रक तसेच विविध पदे व त्यांची संख्या यांची माहिती पालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे.